नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं मनापासून आमच्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची एक आगळी वेगळी सिरीज गेल्या 18 दिवसांपासून ऐकत आहोत आणि आज बघता बघता आपला 18वा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. आणि आज आपण 18व्या दिवशी बघणार आहोत 18वा ग्रामगीतेतील अध्याय श्रमसंपत्ती. श्रमसंपत्ती या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अगदी सुरुवातीला श्री संत गोरोबा महाराज यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 108 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी बघूया श्रमसंपत्ती अध्यायाद्वारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्याला काय सांगू पाहतात. नमस्कार. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या ग्रंथावर बोलणार आहोत. हो, आणि त्यातल्या त्यात जो 18वा अध्याय आहे श्रमसंपत्ती, त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलू. बरोबर. श्रमसंपत्ती यात फक्त श्रमाचं महत्त्व नाहीये, तर एका स्वयंपूर्ण समृद्ध गावाचं एक संपूर्ण आर्थिक मॉडेलच मांडलेलं आहे. अगदी. आणि मला हे खूप रंजक वाटतं की आज जिथे आपण आत्मनिर्भर भारताची चर्चा करतो, तिथे साधारण 70 वर्षांपूर्वी महाराजांनी हा आत्मनिर्भर गावाचा आराखडा दिला होता. हो, आणि आपला उद्देश फक्त तो आराखडा काय आहे हे सांगणं नाही, तर त्यामागची जी विचारधारा आहे ना, ती समजून घेणं आहे. महाराजांची कर्माबद्दलची संकल्पना काय होती, त्यांची समाजाच्या निष्क्रियतेवरची टीका आणि त्यातून त्यांनी दिलेलं ग्रामराज्याचं स्वप्न, या सगळ्या गोष्टी आजच्या काळात तपासून पाहिल्या पाहिजेत. निश्चितच. यातले काही विचार कदाचित आपल्याला थोडेसे टोकाचेही वाटू शकतात. हो, पण ते विचार करायला भाग पाडतात. चला तर मग यात जरा खोलवर शिरूया. सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. कोणता प्रश्न? खुद्द ग्रामगीतेतच एका श्रोत्याने महाराजांना विचारलंय की सगळी सृष्टी तर कर्ममय आहेच, आपण काही नाही केलं तरी निसर्गात क्रिया घडतच राहतात. बरोबर. मग वेगळं असं मुद्दाम परिश्रम करा असं का सांगता? आणि हा खूप मूलभूत प्रश्न आहे की जे घडायचंय ते घडेलच, आपण वेगळे हातपाय कशाला मारायचे. बरोबर. महाराज यावर खूप स्पष्ट उत्तर देतात. ते म्हणतात, जगात कोणीही रिकामा नाही. हे तुझं म्हणणं खरंय. प्रत्येकजण काही ना काही करत असतोच, पण काहीतरी करत राहणं म्हणजे कर्मयोग नाही. अच्छा. ते कर्माचे अनेक प्रकार सांगतात. म्हणजे तुम्ही कोणतं कर्म निवडता यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे कर्माला सुद्धा एक दर्जा किंवा प्रत आहे. कोणती मुख्य विभागणी केली आहे त्यांनी? त्यांनी व्यवहाराच्या पातळीवर 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिलं म्हणजे नित्यकर्म, म्हणजे स्वतःच्या शरीरासाठी, आपल्या रोजच्या गरजांसाठी केलेलं काम, खाणं पिणं झोपणं. ओके, यात काही विशेष नाही. काहीच नाही, हे तर करावंच लागतं. दुसरं आहे नैमित्तिक कर्म, म्हणजे सण उत्सव किंवा काही विशिष्ट प्रसंगी केलेलं काम. आणि तिसरं जे जगातले बहुतेक लोक करतात ते म्हणजे केवळ पोटासाठी काम, उदरनिर्वाहासाठी. आणि मला वाटतं महाराजांना या तिन्हीच्या पलीकडे जायचंय. अगदी. कारण ते स्पष्टपणे म्हणतात की हे तिन्ही प्रकार महाधर्म नाहीत. मग खरा महाधर्म कोणता? तर जे श्रम, जे कष्ट दुसऱ्यांसाठी, समाजासाठी किंवा गावाच्या भल्यासाठी केले जातात तेच खरं माणुसकीचं कर्म. ते एक खूप मार्मिक तुलना करतात बरं का. ते म्हणतात, पोटासाठी तर पशुपक्षीही उद्योग करतात, मग त्यांच्यात आणि माणसात फरक काय उरला. खरंय. म्हणून जे काम समाजाचं उत्पादन वाढवत नाही किंवा ज्या जनतारूपी जनार्दनाची सेवा होत नाही, त्याला ते खरं कर्म मानतच नाही. बरोबर. त्याला गीतामान्य कर्म म्हणताच येणार नाही. ही मांडणी खूपच वेगळी आहे. म्हणजे आपण आजकाल ज्याला जॉब किंवा प्रोफेशन म्हणतो, ते महाराजांच्या व्याख्येत फक्त पोटासाठी केलेला उद्योग झालं. हो, त्या गटात मोडेल. खरा धर्म तर त्यानंतर सुरू होतो. त्यांनी हे सोपं करून सांगण्यासाठी काही उदाहरणं दिली आहेत का? हो, दिली आहेत ना. आणि ती इतकी साधी आणि थेट आहेत की ती थेट काळजाला भिडतात. सांगा ना. ते म्हणतात, मंदिरी बैसोनी नाक दाबावेन, त्यापेक्षा मार्गींचे काटे उचलावेन. वा. म्हणजे मंदिरात बसून ध्यान करण्याचं आवडण्यापेक्षा रस्त्यातले काटे उचलणं जास्त महत्वाचं आहे. किंवा दुसरं, एक हात खोदावी जमीन, हे पूजनाहुनी पूजन. म्हणजे प्रत्यक्ष काम हेच खरं पूजन. अगदी. एक हात जरी जमीन खोदली, काहीतरी उत्पादक काम केलं, तर ते कोणत्याही पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे.
त्यांना दिखाऊ धार्मिकतेपेक्षा प्रत्यक्ष सेवाभावी श्रमाला प्रतिष्ठा द्यायची आहे. हे ऐकल्यावर मला आजच्या कॉर्पोरेट जगातला तो CSR ट्रेंड आठवला, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पण तो अनेकदा नाईलाजाने किंवा कायद्याच्या दबावाखाली केलेला दिसतो. महाराजांना मात्र हे प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन आचरणातच अपेक्षित आहे. हो, आणि महाराज फक्त श्रमाची महती सांगून थांबत नाहीत. समाजात जी निष्क्रियता, जो आळूस पसरला आहे, त्यावर ते खूप कठोर शब्दांत टीका करतात. आणि यात ते कोणाची भेडभाड ठेवत नाही तसं दिसतंय. अजिबात नाही. ते समाजाच्या दोन्ही स्तरांना, श्रीमंत आणि गरीब दोघांनाही आरसा दाखवतात. आधी कोणाबद्दल बोलतात ते? आधी ते येतात शिक्षित आणि तथाकथित उच्चभ्रू वर्गाकडे. ते म्हणतात, शिक्षण घेऊन ज्यांना फक्त साहेब बनायचं आहे, कष्ट न करता दुसऱ्यांवर रुबाब गाजवायचा आहे, असे शिक्षित तरुण समाजासाठी रोग बनले आहेत. रोग हा शब्द खूपच कठोर आहे. आहे. पण मला वाटतं महाराजांचा रोग शिक्षणावर नाही, तर समाजापासून तुटलेल्या, फक्त वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेल्या शिक्षणावर आहे. अगदी बरोबर. तुमचा मुद्दा एकदम अचूक आहे. ज्या शिक्षणाचा उपयोग गावाच्या उभारणीसाठी होत नाही, ते शिक्षण म्हणजे समाजावर ओझच आहे, असं त्यांना म्हणायचंय. आणि श्रीमंतांबद्दल? त्यांच्याबद्दल ते म्हणतात की त्यांना स्वतःचं साधं काम करायलाही कमीपणा वाटतो. पण ते इथेच थांबत नाहीत. ते दुसऱ्या बाजूला म्हणजे मजूर आणि गरीब वर्गावरही तितकीच सडेतोड टीका करतात. अच्छा, त्यांच्याबद्दल काय निरीक्षण आहे महाराजांचं? ते म्हणतात, मजूर वर्गातही कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि निष्ठा राहिलेली नाही. म्हणजे भूक लागल्यावरच कामावर जायचं, कामावर गेल्यावर वेळकाढूपणा करायचा, कामाचा चुथडा करायचा, पण मजुरी मागताना मात्र पूर्ण हक्काने आरडाओरडा करायचा. ते लिहितात, कामासी उचले ना हात, तोंडाने करी ती पंचायत. म्हणजे कामाला हात लावत नाहीत, पण तोंडाने मात्र गप्पा मारतात. म्हणजे एका बाजूला श्रीमंतांचा ऐदीपणा आणि दुसऱ्या बाजूला गरिबांची कामचुकार वृत्ती. हो, आणि या दुहेरी निष्क्रियतेमुळे देशाचं जीवन कंटाळवाणं झालं आहे, असं ते म्हणतात. कंटाळवाणं? हो, उत्पादनाची गती पूर्णपणे थांबली आहे आणि उपभोगाची म्हणजे फक्त वस्तू विकत घेऊन वापरण्याची भावना डेमजुरेमे म्हणजे अतोनात वाढली आहे. सगळेच जण आयतं खायला बघत आहेत. आणि याचा परिणाम? याचा अंतिम परिणाम म्हणजे गावं ओसाड पडत आहेत, लोक शहरांकडे पळत आहेत. हे 70 वर्षांपूर्वीचं विश्लेषण आज आपल्याला किती अचूक वाटतं, नाही का? तंतोतंत लागू पडतं. ही निष्क्रियतेची समस्या तर त्यांनी अचूक मांडली आहे. पण यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस आराखडा दिलाय का त्यांनी? हो, दिला आहे. आणि इथेच ग्रामगीतेचं वेगळेपण आहे. महाराज एक अत्यंत व्यावहारिक आणि सुनियोजित आराखडा देतात, ज्याला ते ग्रामोद्योग म्हणतात. ग्रामोद्योग? यामागची मूळ कल्पना आहे स्वयंपूर्णता. पण ही केवळ भावनिक घोषणा नाही, तर त्यासाठीची एक कृती योजना आहे. काय आहेत या योजनेची मुख्य तत्व? कशी साधायची ही स्वयंपूर्णता? पहिलं तत्व आहे वेळेचा आणि संसाधनांचा पुरेपूर वापर. ते म्हणतात, गावातल्या लोकांचा गप्पा मारण्यात जो वेळ वाया जातो, तो एकत्र करून कामाला लावा. आणि दुसरं, सगळ्यात महत्वाचं, गावातल्या कच्च्या मालावर गावातच प्रक्रिया करा, त्याचं सोनं करा. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन गावातच झालं पाहिजे. म्हणजे कापूस पिकवणाऱ्या गावाने कपडाही विणला पाहिजे. बरोबर. ऊस पिकवणाऱ्या गावाने गुळही बनवला पाहिजे. आणि याच विचारातून घरोघरी जोडधंदे ही संकल्पना आली असावी. अगदी. ते म्हणतात, प्रत्येक घरात एक जोडधंदा असायलाच हवा आणि त्यात घरातील स्त्री पुरुष सगळ्यांनी सहभागी व्हावं. त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत का? त्यांनी तर एक मोठी यादीच दिली आहे. पिशव्या बनवा, नवारी विणा, खादी काढा, चपला शिवा, चट्या तयार करा, खुर्च्या टेबल बनवा, मुलांसाठी खेळणी तयार करा, साबण बनवा, मडकी विटा. अरे वा. म्हणजे अक्षरशः गावात लागणारी प्रत्येक वस्तू गावातच तयार झाली पाहिजे, जेणेकरून गावात बेकारी दिसणारच नाही. म्हणजे महाराजांनी त्या काळातच मेक इन विलेजचा नारा दिला होता. हो, म्हणता येईल. आजच्या मेक इन इंडियाची ही मूळ आवृत्ती आहे. पण वस्तू तयार करून भागत नाही, त्या विकल्याही गेल्या पाहिजेत. त्याबद्दल काय विचार आहे त्यांचा? इथेच त्यांच्या विचारांचा खरा कणा येतो. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, म्हणजेच स्वदेशी. पण त्यांची स्वदेशीची कल्पना देशापुरती मर्यादित नाही, ती गावापासून सुरू होते. गावातील लोकांनी गावात तयार झालेल्याच वस्तू वापराव्यात. यामुळे गावाचा पैसा गावातच राहील. अगदी. आणि गावाची आर्थिक शक्ती वाढेल. यावर त्यांनी दिलेली उदाहरणं इतकी प्रभावी आहेत की ती विचार करायला भाग पाडतात. कोणती उदाहरणं आहेत ती? ते लिहितात, चांभार गावी उपाशी मरे,
जोड्यासाठी शिक्षित शहरी फिरे. अरे रे. म्हणजे गावातला चांबार कुशल कारागीर असूनही उपाशी मरतोय, कारण गावातला शिकलेला माणूस शहरात जाऊन ब्रँडेड चप्पल खरेदी करतोय. आणि दुसरं उदाहरण? गावी विणकर फुटाणे फाकती, यासी हवी मलमलची घोती. गावातला विणकर फाटक्या कपड्यांवर आहे आणि गाववाल्यांना मात्र शहरातली महागडी मऊ मलमल हवी आहे. ही केवळ वस्ती वापरण्याची गोष्ट नाहीये, ही एक प्रकारची गावनिष्ठा आहे. बरोबर. आपल्याच गावातल्या माणसाच्या श्रमाचा आणि कौशल्याचा आदर करण्याची ही वृत्ती आहे. जे हे करत नाहीत त्यांच्यासाठी तर महाराज खूपच कठोर शब्द वापरतात. हो, ते त्यांना गावद्रोही म्हणतात. गावद्रोही. जो स्वतःच्या हौसेसाठी, दिखाव्यासाठी गावातील उद्योगाला मारतो तो गावद्रोहीच आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. हे ऐकायला आज टोकाचं वाटेल, पण यामागे एक प्रामाणिक तळमळ आहे. आणि ते फक्त भावनिक आवाहन करत नाहीत, तर ही व्यवस्था उभी करण्यासाठी एक प्रशासकीय रचनाही सुचवतात. अगदी. ही केवळ एक चळवळ नाही, तर एक सिस्टम आहे. कशी आहे ही आर्थिक रचना? यातला पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे उद्योग समिती. उद्योग समिती. हो, ही समिती म्हणजे आजच्या भाषेत गावासाठी एक स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट सेल. पण फरक हा आहे की ही बाहेरून लादलेली नाही, गावातल्याच लोकांनी चालवलेली आहे. आणि तिचं काम काय असेल? गावात कोणते उद्योग सुरू करता येतील याचा अभ्यास करणं, लोकांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. ठीक आहे, समिती झाली. पण कोणताही उद्योग उभा करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते, ती म्हणजे भांडवल. पैशाचं काय? यावरही महाराजांनी खूप व्यावहारिक तोडगा काढला आहे. त्यांनी ग्रामनिधी आणि सहकारी भांडार ही कल्पना मांडली आहे. म्हणजे गावातले जे कोणी धनिक आहेत, मोठे शेतकरी आहेत आणि सोबतच शेतकरी मजूर, या सगळ्यांनी आपापल्या ऐतीप्रमाणे छोट्या ठेवी गोळा करून एक भंडारगृह, एक धान्य भांडार आणि एक निधी उभारावा. आणि याची मालकी? यावर कोणा एका व्यक्तीची मालकी नसेल, तर संपूर्ण गावाची असेल. हे ऐकताना मला आजचे बचत गट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी आठवल्या. ही संकल्पना खरंच इतकी जुनी आहे? नक्कीच म्हणता येईल. या व्यवस्थेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सावकारीला आपोआप आळा बसेल. लोकांना गरजेच्या वेळी गावातूनच कमी व्याजाने मदत मिळेल. त्यांना सावकाराच्या दारात जावं लागणार नाही. बरोबर. ही एक प्रकारची सामाजिक सुरक्षा व्यवस्थाच आहे. आणि रोजगाराचं काय? समजा गावात उद्योग सुरू झाले, पण तरीही कोणाला काम मिळालं नाही तर? त्यासाठी त्यांनी कामाची हमी दिली आहे. कामाची हमी? हो, गावात ज्या कोणाला काम हवं असेल पण मिळत नसेल, त्याने आपलं नाव उद्योग समितीकडे नोंदवावं. त्याला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळवून देणं हे त्या समितीचं कर्तव्य असेल. आणि मोबदला? कामाचा योग्य मोबदलाही त्याला दिला जाईल. म्हणजे कोणीही गावात बेकार किंवा उपाशी राहणार नाही याची हमी ही व्यवस्था देईल. म्हणजे राईट टू वर्कची संकल्पना, पण ती सरकारच्या नाही तर गावाच्या पातळीवर. अगदी. प्रत्येकाला काम आणि कामाप्रमाणे दाम. हे सगळं ऐकायला खूपच आदर्शवादी वाटतं. महाराजांना काय वाटत होतं की यातून काय साध्य होईल? त्यांची अपेक्षा खूप मोठी होती. ते म्हणतात, जर अशी व्यवस्था प्रत्येक गावात उभी राहिली तर शहरांकडे जाणारा लोकांचा लोंढा थांबेल. थांबेलच. इतकंच नाही तर उलट शहरातले लोक मनःशांतीसाठी, चांगल्या जीवनासाठी खेड्याकडे धाव घेतील. अच्छा. खेडी ही शहरांची पालक बनतील, शोषक नव्हे. खऱ्या अर्थाने ग्रामराज्य स्थापन होईल. एकंदरीत हा एक खूपच समग्र आणि दूरदृष्टीचा विचार आहे. पण या चर्चेतून एक गोष्ट माझ्या मनात पक्की बसली आहे. कोणती? महाराजांनी दिलेलं ते उदाहरण. ते म्हणतात, देशात एकच ताजमहल, बाकी घरे मोडकळीस कंगाल, त्यास कोण म्हणेल श्रीमंत देशाचे हाल. खरी प्रगती म्हणजे जीडीपीचे आकडे नव्हे, तर समाजातल्या शेवटच्या माणसाचं जीवनमान उंचावणं. विकासाकडे पाहण्याचा हा पूर्णपणे वेगळा आणि जास्त मानवी दृष्टिकोन आहे. अगदी. प्रगती ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नसावी, तर ती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत झिरपली पाहिजे. श्रम, स्वावलंबन आणि सहकार या 3 स्तंभांवर आधारित स्वयंपूर्ण गावाचं हे एक शक्तिशाली प्रारूप आहे. निश्चितच. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. आज आपण जागतिकीकरण, प्रचंड शहरीकरण आणि ऑनलाईन व्यापाराच्या युगात जगतो आहोत. Amazon, फ्लिपकार्टवरून खेड्यापाड्यात वस्ती पोचत आहेत. हो. अशा काळात तुकडोजी महाराजांनी मांडलेली ही ग्रामराज्याची, गावनिष्ठेची संकल्पना एक नॉस्टॅल्जिक म्हणजे एक जुनी आठवण, एक आदर्शवादी स्वप्न वाटतं. खरंय. पण प्रश्न हा आहे की हे खरंच फक्त एक स्वप्न आहे की यातून आजही आपण शाश्वत विकासासाठी, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी काही ठोस धडे घेऊ शकतो. आणि जर घेऊ शकत असू
तर त्यासाठी आपली वैयक्तिक खरेदीची एक सवय बदलण्याची तयारी आहे का, हा विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद. जय गुरु. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील. त्यासोबतच या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि शेअर करा, म्हणजेच ग्रामगीतेचा खरा प्रचार आपल्याही माध्यमातून आपल्या एक शेअरने होऊ शकतो. धन्यवाद. जय गुरु.